शरद मोहोळच्या हत्येच्या अवघ्या 48 तासात पोलिसांनी 8 जणांना अटक केली। त्यानंतरही अटक सत्र सुरू होतं। पण अखेरीस आता पोलिसांच्या हाती मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाइंड सापडलाय। हा मास्टरमाइंड कोण आणि पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? मोहोळच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या चौथ्या पिस्तुलाचं कनेक्शन काय? अशा मोहोळच्या हत्येशी संबंधित काही महत्त्वाचे अपडेट्स आजच्या क्राइम स्टोरीमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी हर्षदा परब। शरद मोहोळची 5 जानेवारीला हत्या झाली आणि या हत्याकांडातील प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याची चर्चा सुरू झाली। पण थांबा, तब्बल 20 अटका झाल्यानंतर आता शरद मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाइंड समोर आलाय। रविवारी रात्री वाशी पनवेल भागामध्ये क्राइम ब्रांचच्या पोलिसांनी धाड टाकून या मास्टरमाइंडसह सुमारे 10 जणांना ताब्यात घेतलंय। शरद मोहोळची हत्या झाली आणि त्यानंतर एक फोन गेला। मोहोळचा गेम केलाय, मास्टरला सांगा। संतोष कुरपेला हा फोन आला आणि पलीकडच्यांना मोहोळच्या हत्येची माहिती देण्यात आली। या फोन नंतर सिम कार्ड फेकून देण्यात आलं होतं। हा फोन मुन्ना पोळेकरनंच केला होता। हत्या केल्यानंतर मुन्ना कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होता। त्यावेळी एका व्यक्तीकडून सिम कार्ड घेऊन त्यानं हा फोन केला होता। पोलिसांकडे या फोनचं रेकॉर्डिंग सुद्धा आहे। त्या सिम कार्डवरनं मुन्नाने संतोष कुरपेला फोन केला होता, पण मोहोळच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या याच फोनमुळे खरं तर मास्टरमाइंड अडकला। पोलिसांनी मोहोळच्या हत्येनंतर ज्याला फोन गेला होता त्या संतोष कुरपेला 11 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं होतं। याच्या आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतूनही मिळालेली माहिती ही पोलिसांना महत्त्वाची ठरली। संतोषने ही चौकशीत रामदास मारणेचं नाव घेतलं। या प्रकरणात तब्बल 2दा मोठ्या गँगस्टरला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं। असा दावा करण्यात येतोय की कुरपेला हा फोन अनोळखी नंबरवरून आला होता आणि त्यामुळे त्याने तो फोन उचलला होता। या सगळ्या माहितीनंतर पोलिसांना पूर्ण खात्री होती की मोहोळची हत्या ही मुन्ना पोळेकरनं कोणाच्या तरी सांगण्यावरून केली आहे। फक्त आरोपी नेमके कोणत्या भागात आहेत याचा छडा पोलिसांना लागत नव्हता। पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशी आणि पनवेलमध्ये धाड टाकली। तिथून सुमारे 10 जणांना अटक केली आहे। विठ्ठल शेलार रामदास उर्फ वाघ्या मारणेला पोलिसांनी अटक केली आहे। शरद मोहोळच्या हत्येमागचा मास्टरमाइंड क्राइम ब्रांचच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय। ताब्यात घेतलेल्या 10 जणांपैकी 3 जण हे संशयित तर 3 जण हे आरोपी आहेत। मोहोळच्या हत्येनंतर हे आरोपी वाशी आणि पनवेलमध्ये लपून बसले होते। पनवेल पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली आहे। जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जातंय, पण पोलीस वाघ्या आणि विठ्ठल शेलार यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत। दरम्यान रामदास उर्फ वाघ्या मारणेचं नाव संतोष कुरपेनं घेतलं, त्यामुळे मारणेला अटक केली। पण रामदास मारणे हा मारणे गँगचा गुंड नाही, तर तो विठ्ठल शेलार गँगमधला एक गुंड आहे, अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। याचाच अर्थ शरद मोहोळला मारणाऱ्या गँगच्या मागे किंवा शरद मोहोळला मारणाऱ्या आरोपींच्या मागे मारणे गँग नव्हती, एवढं मात्र आत्ता स्पष्ट होतंय। पण यातनं आणखीन काही माहिती समोर येण्याची देखील शक्यता आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे। या प्रकरणात वाघ्या मारणेचं नाव येत असलं तरी देखील मुख्य आरोपी हा शेलार गँगचा म्होरक्या विठ्ठल शेलारच असल्याचं बोललं जातंय। पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत। मुन्ना पोळेकरकडून आणि संतोष कुरपेकडून अधिकची माहिती पोलीस मिळवल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल। पण जमिनीचा वाद की जुना कोणता वाद याची माहिती सध्या पोलीस आरोपींकडून घेत आहेत। दरम्यान मोहोळला मारण्यासाठी 4 पिस्तुलं मध्य प्रदेशातून साताऱ्यातल्या कराडच्या शरद वटकरने विकत घेतली होती। ही पिस्तुलं विकत घेण्यासाठी पैसे आणि माणसांची मदत ही विठ्ठल शेलारनं केली होती। 3 पिस्तुलं पोलिसांच्या ताब्यात आहेत, पण चौथ्या पिस्तुलाबाबतची माहिती आता विठ्ठल किंवा वाघ्या मारणेकडून समोर येण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय। मास्टरमाइंड समोर आलाय, पण या मास्टरमाइंड मागे इतर कोणाची प्रेरणा होती का, कोणाचा राजकीय वरदहस्त होता का, याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।